नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. श्री साईंच्या चरणी भक्तांची निष्ठा आणि भक्तिभाव नेहमीच थरार निर्माण करतो. आज 10 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबईतील साई भक्त श्री राघव मनोहर नरसाळे यांनी 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीदार सोन्याचा मुकुट श्री साईंच्या चरणी अर्पण केला. या मुकुटाची किंमत तब्बल 4,29,000 रुपये आहे. सुवर्ण नक्षीदार मुकुट श्री साईंच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळेसिनारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी श्रीमती प्रज्ञा महांडुळेसिनारे यांनी साईभक्त राघव नरसाळे यांना शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानित केले. या सोहळ्यात जनसंपर्क अधिकारी तुषार शेलके, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पहिल्यांदा आलो त्यावेळेला अतिशय सामान्य एक विद्यार्थी होतो, BSc करत होतो आणि त्यावेळेला सहज मी बोलून गेलो की बाबा यशस्वी करा, धनधान्य समृद्धी सगळं मिळू दे, मी तुम्हाला एक सोन्याचं मुकुट अर्पण करेन. आणि आज बाबांच्या कृपेने हे म्हणा, अनेक आईबाबांचे आशीर्वाद, असंख्य लोकांचे आशीर्वाद, आज यशस्वी आहे. मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पार्टनर आहे. मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पहिल्यांदा ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर होतो मी. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी असं वाटतं त्यांनी मला आज ही संधी दिली, कारण नवी मुंबईमध्ये कोविड काळापासून आमची फॅमिली 100 रुपयात ॲम्ब्युलन्स सेवा पुरवते. तर आम्ही ते कोविड काळापासून सुरू केलं. मला कोविड झाला होता आणि कोविड काळापासून आम्ही ठरवलं की ॲम्ब्युलन्स खूप लुटतात, तर आम्ही आमच्या सेव्हिंग्समधनं 17.5 लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली आणि आता गेले 3.5 वर्ष आम्ही लोकांना 100 रुपयात नवी मुंबईमध्ये कुठेही ॲम्ब्युलन्सनी सोडतो. तर मला तरी वाटतं ही सेवा माझ्या हातून घडत असेल म्हणून त्यांनी ठरवलं की आज मला दर्शन द्यावं. तर खूप खूप आनंद आहे. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, तुम्ही आम्हाला खूप छान दर्शन देऊन दिलं. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.